स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. आता प्रारब्धात असलेले ते आपल्याला स्वीकारावंच लागतं, ते भोगावंच लागतं. आपण जरी स्वामी सेवेत असलो तरी आपल्याकडून स्वामी सेवा करून घेतात, परंतु आपले जे प्रारब्ध आहेत ते आपल्याला भोगावंच लागतं. एवढंच की स्वामी सेवेत असल्यामुळे आपलं ज्या प्रारब्धाची तीव्रता जी जास्त असते ती फक्त हलक्या स्वरूपात आपल्याला स्वामी करून देतात. म्हणजे जे काही मोठं संकट येणार असतं ते आपलं हलक्या म्हणजे छोट्या संकटावर निभावून जातं. नामाचा खूप महत्त्व आहे. नामस्मरण हे नेहमी केलं पाहिजे आणि प्रारब्धात असेल ते त्रयस्थ म्हणून आपण ते स्वीकारायलाच हवे आहे. कर्तव्य मात्र आपलं करत राहायचं आहे. आता एक अतिवृद्ध गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत श्री महाराजांना सांगू लागले. ते म्हणाले, महाराज, माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली. माझे 3 मुलगे त्यावेळी लहान होते. लोक लग्नाचा आग्रह करू लागले, पण सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही. मुलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यालत्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढवले. मुलांचे उत्तम चालले आहे, पण आता सुना आणि मुले मला म्हणतात, तुम्ही निघून जा, चालते व्हा. ते पुढे म्हणाले, महाराज, स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले, त्याचे असे विपरीत फळ का मला मिळावेत? म्हातारीची व्यथा पाहून आजूबाजूच्या मंडळींना देखील वाईट वाटले. तेवढ्यात श्री महाराज म्हणाले, अरे रे रे, मुलांनी असे करणे अगदी गैर आहे. खरेच ते त्यांच्या हिताचे पण नाही. तुम्हाला म्हातारपणी असे वागवण्यात ते फार चूक करीत आहेत. त्यांची असू द्या, पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र सायुक्तिक नाही. असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय? मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य. आता मी जर जे करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे? म्हणजेच फळाचा संबंध येत नाही. कोणत्याही कर्माचे फळ हे प्रारब्धाप्रमाणेच मिळते. म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान वाटू द्या. आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका. मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट देखील असू शकतात. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचा प्रसंग आला की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागतात? पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील? आपल्याला काही पैशाची जरुरी आहे. समजा आपल्याला काही पैशाची आवश्यकता आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक जर एखाद्या मोठ्या बँकेत मॅनेजर असेल किंवा तिथे कर्मचारी म्हणून असेल, पण आपल्या स्वतःच्या नावावर जर बँकेत पैसेच नसेल तर तो काहीही करू शकत नाही. फार तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुखच नसेल तर ते कुठून मिळणार? संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोचून आपला भार हलका करतील, इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने ह्या भोगाव्याच लागतात आणि मनाने नेहमी भगवंताचे स्मरण करावेच लागते. प्रारब्ध हे कुणालाही चुकत नाही. हो, त्याची तीव्रता कमी होऊ शकते. कशामुळे? तर भगवंताच्या नामस्मरणामुळे. म्हणून नेहमी नामाला खूप अतिशय महत्त्व आहे. नामस्मरण हे अतिशय सर्वात उत्तम अशी सेवा आहे. तुम्ही चालता, बोलता, उठता, बसता कुठेही त्याला काहीही कुठलंही बंधन नाही. तुम्ही नामस्मरण अखंड करू शकता. मनातल्या मनात देखील तुमचं कंटिन्यू नामस्मरण चालू शकतं आणि यामुळे असा फायदा होतो की आपलं जे प्रारब्ध आहे ते आपल्याला तर भोगायचंच आहे, परंतु त्याची झळ आपल्याला जितक्या प्रमाणात लागायला पाहिजे तितक्या प्रमाणात लागत नाही. अगदी सौम्यप्रमाणे एखादं संकट येऊन जातं. आपण असं देखील म्हणतो की अरे च्या, इतकं मोठं संकट होतं पण त्याचं काही वाटलं नाही. आणि हा केवळ नामस्मरणामुळे हे शक्य आहे. त्यामुळे
नामस्मरण हे अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.